हे पहा, मस्त सुंदर अशी आपली आमटी रेडी आहे मैत्रिणींनो, बघू शकता. हे पहा, मसूरची आमटी बघता क्षणी आपल्या तोंडाला पाणी सुटेल अशी आपली आमटी रेडी आहे. आपण मसूर डाळीची आमटी केलेली आहे मैत्रिणींनो, बघू शकता किती छान दिसते ना, सुंदर. तर चला मग मी तुम्हाला याची रेसिपी दाखवते. नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, 1 वाटी मसूर डाळ घेतलेली आहे. तर त्याला छान शिजवून घेतलेलं आहे. तर यामध्ये आता मी हळद टाकणार आहे. तर आपल्याला मस्त अशी आमटी बनवायची याची. तर बघू शकता, आता एकजीव करून घेते मी. झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो, हे तुमच्यासोबत शेअर करते मी. हे पहा, असं एकजीव करून घेते. हे पहा, हळद टाकलेली आहे ना. तर बघू शकता, इथं मी साहित्य घेतले आहे. आपल्याला आमटी करायचं आहे ना, इथं तिखट वगैरे घेतलेलं आहे, धनिया पावडर, जिरे, तिक्या घेतलेल्या आहेत, गरम मसाला आहे, हळद आहे आणि कांदा लसूण मसाला आहे बघा. तर इथं कोथिंबीर घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे, कढीपत्ता आणि अद्रक लसणची पेस्ट आहे. आता इथं एकजीव करून घेतलेला आहे आपण डाळीला, बघू शकता. आणि तुम्ही चिंचेचं पाणी घेतलेलं आहे, कारण आपल्याला आमटी बनवायची आहे ना मसूरची. बघू शकता, तेल गरम झालेलं आहे मैत्रिणींनो. अगोदरच तेल ठेवलं होतं गॅस चालू करून मी. तर आता ह्यामध्ये मी मोहरी टाकून घेते सर्वात अगोदर. तर छान कडकडली ना मोहरी, बघू शकता. आपल्याला जिरे टाकायचे त्यामध्ये. तर जिरेसुद्धा टाकलेले आहेत मी. आता मी कढीपत्ता टाकून घेते. तेलामध्ये छान कडकलं ना, छान लागतो. तर आता लसूण अद्रकची पेस्ट आहे, ती सुद्धा टाकलेली आहे बघा. आता याला मस्त आपल्याला लाल कलरची करून घ्यायचं. आता हे झालेलं आहे बघा. आता यामध्ये कांदा टाकते मैत्रिणी. झटपट होणारी रेसिपी आहे, मी तुमच्यासोबत शेअर करते मैत्रिणी. बघू शकता, मसुरीची आमटी आहे. हे पहा, एक वेळेस नक्कीच करा, खूप छान होते बघा, खूप स्वादिष्ट होते. वरण भात खाऊ शकते तुम्ही, असं मस्त होते बघा. हे सर्व लाल झालेलं आहे बघा, कळलेलं आहे. तर आता यामध्ये लाल तिखट टाकते, जेवढं लागते तेवढं. तर अर्धा चमच टाकलेलं आहे, बघू शकते मी. आणखी थोडंसं टाकते. तर धनी पावडर टाकणार आहे अर्धा चमच. हे पहा, आता एकजीव करून घेते मी, कारण मिरची छान भाजलं ना, फोडणी छान बसते बघा, कडक होते आणि चविष्ट लागते आपली आमटी. तर बघू शकता. आता यामध्ये टोमॅटो टाकायचं, मिरची टाकल्यानंतर टोमॅटो टाकायचं. आता यावरती झाकण ठेवून घेते मी, म्हणजे लवकर वापल्या जाईल मैत्रिणी. आता झाले का चेक करणार आहोत मैत्रिणी. हे पहा, छान झालेलं आहे, बघू शकते. हो, गरम झालेले आहेत टमाटे. तर यामध्ये आता आपण मसाले टाकणार आहोत, आपल्याला कोणते लागणार आहेत ते. हे पहा, यामध्ये अर्धा चमच कांदा लसूण मसाला टाकलेला, दुसरा कोणता मसाला वापरणार नाही आहेत आपण. बघू शकता, मस्त चटपटीत अशी डाळ होते बघा, सुगंध. तर आता ह्यामध्ये आपण चिंचेचं पाणी आहे ना, तर ते टाकणार आहोत. हे पहा, गॅस थोडा वाढलेला आहे आणि नंतर चिंचेचं पाणी टाकायचं, कारण फोडणी कडक बसते. आता मी चिंचेचं पाणी टाकून घेते. यामध्ये आपण डाळ टाकणार आहोत मैत्रिणींनो. वाव, काय सुंदर सुगंध सुटलेला आहे ना. खरंच एक वेळेस नक्कीच करून बघा मैत्रिणींनो, तरच तुम्हाला कळेल काय डाळ झालेली आहे आपली आमटी. बघू शकता तुम्ही, कलर पण सुंदर आलेला आहे आणि एकच नंबर लागते बघा. नक्कीच एक वेळेस करून बघा ही रेसिपी तुम्ही. आता यामध्ये ना आपण चवीनुसार नमक टाकणार आहोत मैत्रिणींनो, बघू शकता. हे पहा, आता चवीनुसार नमक टाकलेलं आहे. थोडी कोथिंबीर टाकून घेते मी वरतून सुद्धा. झालेलीच आहे आपली. आता एक उकळी येऊ देते मी. तर खाण्यासाठी रेडी आहे आमटी, बघू शकता. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा मैत्रिणींनो. बघू शकता, मस्त झालेली आहे बघा आमटी आपली. बघू शकता, आमटीसोबत मी भात केलेला आहे. तुम्ही चपातीसोबत आवडत असेल तर चपातीसुद्धा करू शकता. तर भात आणि आमटी एकच नंबर लागते बघा. थोडं चिकटवणाचं शिजवलेलं आहे, कारण एकच नंबर लागते त्यासाठी. मी पोळ्यांचं चपात्याचं पीठ लावून ठेवलेलं आहे मी 1 तासभर, कारण जास्त वेळ भिजलं ना खूप छान होतात पोळ्या. आता मी पण त्याची रेसिपी पण दिलेली आहे आपल्या चॅनलवरती आहे, बघू शकता तुम्ही. हे पहा,